नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. शरद पवार यांनी एक आखणी केली की माढा मतदारसंघामधनं महादेव जानकर यांना तिकीट द्यायचं व कारण माढा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे व त्याचा फायदा कुठं ना कुठं शरद पवार हे बारामती घेऊ इच्छितात, कारण की बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात धनगर आणि हाटकर समाजाचं मतदान जास्त आहे. ही आखणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांची समजूत काढली व त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघामधनं उमेदवारी द्यायचं निश्चित केलं आणि महादेव जानकर हे सुद्धा तयार झाले. आता पाहूया की महादेव जानकर यांची ही वाट कशी बिकटते त्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. तर परभणी मतदारसंघाचं थोडक्यात आपण चित्र पाहूया. परभणी मतदारसंघामध्ये हाटकर आणि धनगर समाजाचं मतदान हे खरोखरच मोठ्या प्रमाणात आहे. 4.5 लाखाच्या आसपास मतदान हे या समाजाचं आहे. त्याच्यानंतर मराठा समाजाचंही मतदान तितकंच आहे. आता पाहूया की महादेव जानकर यांच्या पुढे अडचणी कुठल्या कुठल्या आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. हा मतदारसंघ जालन्यातलाही काही भाग ह्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. घनसांगवीपर्यंत हा मतदारसंघ आहे आणि तिथं सुद्धा हाटकर आणि धनगर समाजाचं मतदान हे निर्णायक आहे. पण गंगाखेडमध्ये सखाराम बोबडे पेडगावकर हे धनगर साम्राज्य सेनेचे अध्यक्ष आहेत व मागील अनेक दिवसापासून धनगर समाजाचे प्रश्न हे ते सातत्याने लावून धरतात व त्यांच्यात काम करण्याचा मोठा त्यांना अनुभव. गेल्या वर्षी त्यांनी लोकसभेची निवडणूकसुद्धा लढवली होती आणि 6 नंबरचे निर्णायक मतंसुद्धा त्यांनी घेतलेले होते. तर हे एक खूप मोठं आपण त्याला चॅलेंज म्हणता येईल की चॅलेंज महादेव जानकरांसमोर आहे. आणि आता पाहूया की दुसरी गोष्ट महादेव जानकरांबाबतीत जी नकारात्मक ठरते ती अशी की त्या आयात केलेला उमेदवार हा परभणी जिल्ह्यातले मतदार स्वीकारणार की नाही, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आता त्याच्यानंतर आपण वळूया मराठा आंदोलनाकडे. मराठा आंदोलनामध्ये महादेव जानकर यांनी ओबीसी समाजाचे जे महामेळावे झाले त्याच्यामध्ये जाऊन त्याच्यामुळं मराठा समाज हा महादेव जानकरांना कुठं ना कुठं नाराज आहे. त्याही नाराजीचा फटका महादेव जानकरांना या मतदारसंघामध्ये बसण्याची दाट शक्यता आहे. आता विचार करा की सखाराम बोबडे पेडगावकर आणि महादेव जानकर हे दोघंही धनगर समाजामध्ये येतात. तेथे मताची विभागणी होऊ शकते आणि मराठा समाज हा नाराज आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परभणी जिल्ह्याचा आपण जर इतिहास बघायला गेलो तर परभणी जिल्हा हा कधी डाव्याच्या बाजूनं तर कधी उजव्याच्या बाजूनं राहिलेला आहे. शेतकरी कामगार पक्षामधून अनेक वर्ष इथं नेतृत्व झालेलं आहे. स्वतः कैलासवासी अण्णासाहेब गव्हाणे हे या मतदारसंघामधनं येतात. गंगाखेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्षाचं काम आहे आणि अशा त्याच्यानंतर जे ह्या मतदारसंघामध्ये सुरू झालं ती घोडदौड सुरू झाली शिवसेनेची आणि शिवसेनेनं सतत खासदार आणि आमदार इथनं निवडून दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचं की हा माझा बालेकिल्ला आहे, म्हणजे इतकं महत्त्व होतं. आणि संजय जाधव यांनी या दुसरी वेळ त्यांची तिसरी टर्म आहे आणि ते सुद्धा ॲक्टिव्ह असतात आणि सातत्याने बंडू बॉस या नावानं ते ओळखले जातात आणि त्यांचंसुद्धा या मतदारसंघामध्ये काम मोठं आहे. शिवसेनेची जेव्हा पडझड झाली, शिवसेनेमध्ये फूट पडली, तेव्हासुद्धा संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं उभे राहिले आणि त्यांनी सोडले नाही. तसंच दुसरे आमदार आहेत तिथे राहुल पाटील हे सुद्धा आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. त्याचाही फायदा हा संजय जाधव यांना होऊ शकतो. आता शेवटीला मतदार आणि महादेव जानकर यांना सुद्धा काही प्लस पॉईंट असे आहेत की महादेव जानकरांच्या रासपा पक्षाचे एक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तो सुद्धा खूप मोठं बेनिफिट त्यांना होऊ शकतं. गुट्टेच्या माध्यमातून वंजारी समाजाचं मतदानसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण जर विचार करायला गेलो तर धनंजय मुंडे साहेब यांना, कारण परळी मतदारसंघ हा परभणी लागून असल्यामुळे तो सुद्धा महादेव जानकर यांच्या बाजूनं सुद्धा हा सुद्धा एक प्लस पॉईंट असू शकतो. पण आता सगळं काही शेवटीला चित्र स्पष्ट होईल जेव्हा लोक मतदान करायला जातील. पाहूया की 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज काय भूमिका घेतो ते आणि धनगर समाजाचं मतदानाची विभागणी होती का हे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं चित्र तेव्हाच उलगडलं जेव्हा लोकसभेचा निकाल लागेल आणि लोकसभेचे मतदान